तर आता बातम्या हिंगोलीतून। हिंगोलीमध्ये मुलीची छेड काढल्याप्रकरणी नागरिक आक्रमक झालेले आहेत। वसमत शहरातील बाजारात मुलीची छेड काढल्याचा आरोप जो आहे तो करण्यात आलेला आहे। वसमत पोलीस स्टेशन बाहेर नागरिकांचं आंदोलन जे आहे ते सुरू असल्याची माहिती मिळते। महिला जे फिर्यादी आहेत त्यांच्यासोबत एका विशिष्ट समाजाच्या पुरुषांनी विनयभंगाचे अशी त्यांची तक्रार होती महिलांची, आणि ती तक्रार आपण दाखल करून गुन्हाही दाखल केलेला होता। त्यानंतर त्या संबंधित इसमाला कारवाई करावी म्हणून संबंधित बऱ्यापैकी काही लोक जमले होते, आणि त्यांची मागणी एकच होती की गुन्हा दाखल करा आणि आरोपी अटक करा। आणि त्याप्रमाणे गुन्हा ऑलरेडी दाखलच होता आणि आरोपी पण ताब्यात आहे। आणि जे काय मग नंतर त्यांना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मागणी मान्य झाल्यावर त्यांनी शांततेत मागे घेतलेलं। BNS 74 आणि 79 विनयभंगाचे जे सेक्शन आहे त्याप्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल आहे। त्यांच्याशी संवाद साधला, नेमकं त्यांचं म्हणणं काय होतं त्याप्रमाणे मग त्यांना कदाचित गुन्हा दाखल झाल्याची माहिती नव्हती, आम्ही ती माहिती दिली, आरोपी ताब्यात असल्याची पण माहिती दिली, आणि मग त्यांचं जे काय म्हणणं होतं त्याप्रमाणे त्यांचं समजून काढून शांत केलेलं आहे। पोलीस प्रशासनाच्या वतीने एकतर महिलांसाठी आता एक दामिनी पथक आम्ही जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह करावं लागेल। बस स्टँड आणि जे बाजार वगैरे अशा ठिकाणी ते ऍक्टिव्ह करू, आणि कुठली नागरिकांना आव्हान असेल की कुठलीही तक्रार असेल तर तुम्ही तात्काळ पोलीस स्टेशनला येऊन तक्रार द्या, जेणेकरून तात्काळ त्याच्यावर कारवाई करता येईल आम्हाला। तुम्ही महिलांसाठी आपली 1098 टोल फ्री क्रमांक पण आहे, आणि 112 जो आहे डायल 112 त्याच्यावर पण आपण कधी पण कॉन्टॅक्ट करू शकता आणि तात्काळ मदत मिळू शकता। आणि महिलांना कधी पण काय अडचणी असतील तर संबंधित पोलीस स्टेशनचे इंचार्ज असतील, मी असेल किंवा SP साहेब असतील, आपण कधी पण आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि आम्ही तात्काळ ते तक्रार सोडवण्याचा प्रयत्न करू।